मैन ऑफ द सीरीज रहे। उनके साथ प्रथमेश ठाकरे और योगेश भुईर मैन फ्रॉम हिवाली। खेल की शुरुआत होती हुई जॉली स्पोर्ट कामतगर इस सीजन में दूसरा सेमी खेल रही है, अब तक फाइनल में नहीं पहुंची है। और रईस बिल्डर इस सीजन में एक रनर्स कप और एक सेमीफाइनलिस्ट कप उनके पास है। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं लेट विनोद दादा पाटिल मेमोरियल कप। गेंदबाजी के लिए मोहिल मात्रे कामतगर एक्सप्रेस मोर्चे पे लगाई गई है। मोहिल मात्रे इस मरतबा बल्ले के फेस को खोला, गाइड किया गया इनको गली में। एक रन से खाता खुलता हुआ यहां पर बैट्समैन योगेश भुईर का। एक रन से खाता खुला रईस बिल्डर एंड डेवलपर का। जॉली कामतकर दूसरी मरतबा सेमी खेल रही है, रईस बिल्डर तीसरी मरतबा और तीसरे फाइनल में पहुंची है RD 4440। दूसरा सेमीफाइनल चलता हुआ गेंदबाजी कर रहे हैं मोहिल मात्रे। सामना करेंगे वारेट के सुनहरे बाजू गोल्डन आर्म्स ऑफ वारेट प्रथमेश ठाकरे। पटकी भी गेंद हुक कर दिया है, गेंद जा रही है हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। गजब का शॉट। प्रथमेश ठाकरे, एवन पवन, भावेश पवार, ये वो खिलाड़ी हैं जब मसले होते हैं बड़े वहां हम होते हैं खड़े। ओ क्या गेंद थी, कटर थी, लेकिन देखना है थोड़ी लेग स्टंप के बाहर वाइड। सही फैसला अंपायर का। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 रन। मोहिल मात्रे इस सीजन में हैट्रिक भी कर चुके हैं, अर्धशतक भी लगाया है। फुलटॉस गेंद जोर से जरूर मारा है, पीछे खिलाड़ी हैं यश। 1 रन बनता हुआ। आज अलग पोशाक में आई है नरेश मात्रे फैम टीम। कल चॉकलेटी विथ बिस्किट था, आज ब्लू विथ स्काई ब्लू। अमोल पाटिल का वही अंदाज। BC4 के चेयरपर्सन हमेशा अपने सर पे पिच कलर की कैप पहनते हैं। मोहिल मात्रे स्विंग कर दिया है, मिस टाइम स्ट्रोक और इसके साथ ही आउट हो गए योगेश भुईर। देखिए मोहिल मात्रे ने जहां अर्धशतक लगाया है, जो 22 अर्धशतक हुए, प्रथमेश ठाकरे ने भी अर्धशतक लगाया था धर्मराजा चषक में। बहरहाल पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए मोहिल मात्रे आउट होके चले गए योगेश भुईर 1 रन बनाकर। आउट कौन हुआ? प्रथमेश ठाकरे आउट हुए हैं, जबकि नॉन स्ट्राइक पर मेरे ख्याल से पस्टे हैं। देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि पेनल्टी दो रन की पेनल्टी दी गई। ये ऑर्गेनाइजिंग कमेटी का फैसला है। जब दूसरे इनिंग की शुरुआत होंगी हम वो पेनल्टी ऐड करेंगे। आउट होके गए मेरे ख्याल से प्रथमेश ठाकरे और नॉन स्ट्राइक पर पस्टे बल्लेबाजी कर रहे हैं नए बैट्समैन
इस मर्तबा हल्के हाथों से पुश किया। आसिफ शेख, कम से कम आपको किसी को आकर यह नाम बताना है। आउट हुआ, ये कौन है? सूरज पस्ते, और ये इधर एक को भेजो तब तक इधर। सूरज पस्ते जिन्होंने सिक्सर लगाया था, सामना करें सूरज पस्ते, सामना करें मोइल मात्रे का। एक विकेट जरूर गिरा है। प्रणय इस वक्त नॉन स्ट्राइक पर है। 2 रन का जो पेनल्टी है वो दूसरी इनिंग में हम ऐड करेंगे पहले ओवर की समाप्ति के बाद। खेल की शुरुआत होती हुई मोइल मात्रे, सूरज पस्टे के लिए। ओ बढ़िया गेंद निकली थी वहां पर, विकेटों के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के पास। 1 ओवर की समाप्ति। रईस बिल्डर एंड डेवलपर ने बनाए कुल मिलाकर 10 रन टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई, और विकेट गिरा है 1। सूरज पस्टे 7 पे खेल रहे हैं। प्रणय ने 1 रन बनाए। देखना है कि दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए इस वक्त मोर्चे पे लगाया जा रहा है धनराज को। इस सीजन का पहला विकेट मेडन ओवर धनराज के नाम था, और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे लेट महेश बारसी कप पोगांव में। धनराज, यासिर शेख, धनराज, किरण पाटिल, ये वो नाम है जो फास्ट और फ्यूरियस गेंदबाज हैं। दूसरा सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए धनराज, सामना करेंगे प्रणय। सामना करेंगे प्रणो, मेरे ख्याल से प्रणो है जो बीपीएल में भी बहुत चमके थे। इस मरतबा खींच के मारा है, हाई एंड सम, 6 रन। क्या शॉट है, चाबुक चलता हुआ चमाट शॉट, 6 रन। उछलता हुआ स्कोर इस वक्त 16 पे पहुंचा है रईस बिल्डर एंड डेवलपर का। प्रणो सामना करे गेंदबाज धनराज का। इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव मिड ऑफ पे, स्ट्रोक के साथ ही बैट्समैन छोड़ बदलते हुए 1 रन और स्कोर में आता हुआ। स्कोर 17 रन 2 विकेट। स्वागत है आप सभी का रेहान इंटरप्राइजेस वडगर, साथ में प्रमोद पाटिल, साहिल पाटिल, भाऊ पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। इस मरतबा स्लाइस किया है इनफील्ड के ऊपर से, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट में गई है, दूर से थ्रो पहुंचा है 2 रन। ये देखिए ओवर थ्रो हुआ लेकिन अच्छा बैकअप, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर का। 19 देखिए सूरज पस्टे भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। यहाँ से हम देखें तो प्रथमेश ठाकरे और सूरज पस्टे एक ही कद काठी के नजर आते हैं। हालांकि प्रथमेश ठाकरे सस्ते में आउट हुए। धनराज सूरज पस्टे के लिए बहुत दूर कर बैठे हैं, वाइट। 1 रन और आता हुआ रईस बिल्डर के खाते में। 20 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
धनराज राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे, इस मरतबा क्रीज में पीछे जाके टर्न कर दिया ऑन साइड में, गेंद कारपेट के सहारे पहुंची थी आउटफील्ड में, 1 रन और आता हुआ स्कोर में 21 पे पहुंचा स्कोर। 1 विकेट गंवाने के बाद 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आरडी 444 महामुकाबले में पहुंच चुकी है। धनराज मुड़ते हुए, एज एंड गॉन, क्या गेंद थी, बल्ले का चुंबन लेकर विकेट कीपर के पास, बढ़िया गेंद, आउट हो गए प्रणो। चाहे कि जॉली के पास निहार मात्रे अच्छे टच में है। नए बैट्समैन बल्लेबाजी को खीजर रईस जा रहे हैं, बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। धनराज विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए, नए बैट्समैन खीजर रईस के लिए। रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर है 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज प्रथमेश ठाकरे और प्रणो। ऑफसाइड की फील्ड सर्कल में है, एक डीप एक्स्ट्रा कवर है। ऑन साइड पे 3 खिलाड़ी बाउंड्री पर है, 2 खिलाड़ी, क्योंकि दूसरा P2 चलता हुआ, पावर प्ले 2। धनराज राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, तेज हवा के झोंके बह रहे, धूप आबोताब से सूरज चमक रहा है। धनराज मुड़ते हुए, खीजर को बढ़िया गेंद, पांव नहीं चले थे वहां पर, और जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। पावर प्ले के कोटे का खेल खत्म होता हुआ, टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई तारिक रईस प्राइम टीम, रईस बिल्डर एंड डेवलपर ने बनाए 21 रन, विकेटें गिरी है 2। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में कामतकर एक्सप्रेस मोइल मात्रे को कंटिन्यू रखा गया है। दो ही रन का पेनल्टी दिया गया है ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। तारिक रईस साहब, आपका स्वागत है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मोइल मात्रे, इस मरतबा फोर्स किया, गेंद आसमान में, फील्डर नीचे, बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए सूरज पस्ते। देखिए, प्रथमेश ठाकुर फोर्सिंग स्ट्रोक एक ऐसा शॉट है, आप ज़बरदस्ती खेलते हैं और ज़बरदस्ती में कभी कभी ज़बरदस्त स्ट्रोक आता है। बहुत बढ़िया रनिंग कैच पकड़ा था भागते हुए यश पाटिल ने। तीसरा झटका लगाए, दूसरी विकेट हासिल की है मोइल मात्रे ने। नए बैट्समैन टीम के कैप्टन आसिफ शेख बल्लेबाजी को जा रहे हैं।
सामना करेंगे मोइन मात्रे का। हालांकि बल्लेबाजी में आसिफ शेख अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन गेंदबाजी में BC4 फॉर्मेट में तो उनकी गेंदबाजी ठीक ठाक रही है बनिस्बत ग्रामीण के। मोइन मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद, बल्ला पहले घूमा, गेंद रुक कर आई, हल्का सा कांटा भी बदला गेंद ने, डॉट गेंद। जहां तक सवाल है, अमोल पाटिल के जहन में चल रहा होगा कि अंडर 60 पे रोका जाए। फिर कटर, फिर कटर, क्या ऑपरेट गेंद की थी, उंगलियां फेरी थी हाथों के पीछे से, गेंद को किया था मोइन मात्रे ने। कामतगढ़ एक्सप्रेस पटरी पे अब दौड़ती हुई। इस ओवर में बहुत कसी भी गेंदबाजी कर रहे हैं। अब तक 3 गेंदों में 1 विकेट लिया है और कोई रन भी नहीं दिया है। मोइन मात्रे इस मरतबा फिर फोर्सिंग स्ट्रोक, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। देखिए प्रथमेश ठाकुर, अगर आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर्स और शॉर्ट पिच गेंदें होना चाहिए, क्योंकि गेंद टिप्पा खाने के बाद बहुत जल्दी बैट्समैन के सीने के करीब आती है और अधिकांश बार ऐसा होता है कि आप पुल लगा नहीं सकते। काफ़ी इंजॉयमेंट हो रहा है हमारे कमेंट्री बॉक्स में। स्कोर इस वक्त 22 रन, 1 रन अब तक दिया है मोइन ने इस ओवर में, 1 विकेट लिया है। खिजर रईस तकनीकी तौर पे बहुत स्ट्रॉन्ग बैट्समैन है और बीच बीच में गेयर बदलने में देरी नहीं करते। 12 फरवरी को जो साउंदे में अमित स्पोर्ट्स का शो हुआ था 2021 में, उसके बेस्ट बैट्समैन थे। इस मरतबा चिप करने की कोशिश, अमोल पाटिल के सर के ऊपर से गेंद चली गई है, अब जाकर 2 रन पूरे किए। चिप किया था खिजर रईस अमित स्पोर्ट्स साउंदे के शो में 12 फरवरी 2021 को बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे। मोइन मात्रे इस मरतबा क्रीज में पीछे जाके ऑन साइड में खेला है, गेंद जमीन के सहारे पहुंची है, दूसरे की कॉल है, वाइड थ्रो। जब तक राकेश उठाते 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर 26 रन, 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। कामतगढ़ की रणनीति बिल्कुल साफ है। अपने जो मेन बॉलर है उनके साथ 4 ओवर में जा रहे। धनराज को कंटिन्यू रखा गया है, सामना करेंगे आसिफ शेख। 3 ओवर की समाप्ति पे रन बने इस वक्त 26 विकेटें गिरी है 3। आज अक्षय ठेठे की कमी खलती हुई यहाँ पर रईस बिल्डर को। कल का दिन अक्षय ठेठे के नाम रहा था। धनराज, तेज हवाएं चल रही है। टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई लेट विनोद पाटिल मेमोरियल कप की। ओ परफेक्ट यॉर्कर, आउट, LBW। स्विंगिंग यॉर्कर था, टो क्रशर, अंपायर का जाने का इशारा, चौथा झटका लगा है वहां पर रईस बिल्डर एंड डेवलपर को।
पहले के मराठी गाने हो या हिंदी गाने हो बहुत स्मूथ हुआ करते थे। आजकल के जो रीमेक्स गाने हैं, लगता है कि गानों को राजधानी एक्सप्रेस में बिठाया गया है। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आए हैं। कपिल कात्रे के कपिल केने भी के हैं, कपिल कात्रे भी के हैं। धनराज बढ़िया सोच, बोल्ड कर दिया अराउंड द लेग्स, परफेक्ट यॉर्कर। इसीलिए क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा से कह रहे होंगे वाह ताज नहीं वाह राज, वाह धनराज। हैट्रिक गेंद, नए बैट्समैन गर्म पानी में किरण। ओ बढ़िया सोच, बढ़िया सोच। फिर स्विंगिंग यॉर्कर किया था, लेकिन बल्लेबाज ने छोटी बैकलिप से टर्न कर दिया, 2 रन। जितनी अच्छी गेंद थी, लेकिन बल्लेबाज की भी तारीफ करना होगी। नीची बैकलिप से टर्न कर दिया, 2 रन। स्कोर आगे सरकता हुआ 28 रन, 5 विकेट। रईस बिल्डर एंड डेवलपर विजय पाटिल साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। ओह नेस्टी, टैप करना चाहते थे, आखिरी मोमेंट पे बीट हुए ऑफ स्टंप के बाहर। बॉलिंग बहुत ही लाजवाब हो रही है जॉली स्पोर्ट कामतगर की। दोनों गेंदबाजों ने कमाल की बॉलिंग की है। आज प्रथमेश ठाकरे थोड़े जल्दी में नजर आए और जल्दी चले गए। एक और अच्छी गेंद, आउट एलबीडब्ल्यू। इस ओवर में विकेट, ओवर हैट्रिक तो जरूर किया है, 3 विकेटें लिए, कमाल की बॉलिंग। छठा विकेट गिरता और नए बैट्समैन जीतू तरे। दोस्तों जीतू तरे के बारे में मैं आपको बताता चलूं कि 2 मर्तबा बाली ट्रॉफी में बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट इन्होंने पकड़ा, पहले 2018 में और उसके बाद 2019 में। बहुत दिन के बाद एंट्री हुई उनकी, कमाल का ऑन ड्राइव करते हुए, बिल्कुल 1 रन। जीतू तरे बहुत ही एक्सपीरियंस क्रिकेटर हैं और बाली ट्रॉफी के बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट लगातार 2 साल उन्होंने लिया। पहले उन्होंने पॉइंट पे कैच पकड़ा था 2018 में कलाबाजी खाते हुए, और उसके बाद विकेट कीपिंग करते हुए पकड़ा था, विकेटों के पीछे। ये है जीतू तरे। देखना है कि इधर रईस बिल्डर की हालत थोड़ी खस्ता है और 4 ओवर की समाप्ति, रन बने 29, विकेटें गिरी है 6। धनराज का बॉलिंग एनालिसिस, 4 विकेटें उन्होंने हासिल की और 2 विकेटें हासिल, 3 विकेटें हासिल, मोहिल मात्रे ने 3 विकेटें हासिल की और धनराज ने कुल मिलाकर 3 विकेटें हासिल की। गेंदबाजी में प्रेम तरे को बुलाया गया है, मसल्स गेंदबाज। देखिए प्रेम तरे का जब भी जिक्र होगा आपको जॉली ट्रॉफी 2021 डे नाइट की याद आएंगी। एसके इंटरप्राइजेस के सामने खेलते हुए लास्ट की 2 गेंदों में अहमद बलेरे को 2 सिक्सर लगाकर जॉली को मैच जिताया था। इस तरह के 7 बैट्समैन हैं जिन्होंने कारनामा अंजाम दिया है। शहजाद खान ने तो कीर्तिमान कर दिया। इस मरतबा घुटना टेक के ऑन साइड में खेला,
1 रन। 30 पे पहुंचा स्कोर रईस बिल्डर एंड डेवलपर का। रईस बिल्डर एंड डेवलपर इस सीजन के दूसरे कप का फाइनल मुकाबला खेली थी, आरडी से हारी थी लेट मैच बारसी कप पोगांव में, और इस सीजन का तीसरा सेमीफाइनल खेल रही है। प्रेम तरे खिजर रईस के लिए सुई जीत की कोशिश, रन चुराते हुए बल्लेबाज लेग बाई। 1 रन से 31 रनों पे पहुंचा स्कोर रईस बिल्डर एंड डेवलपर का। दूसरा सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ, इसके बाद फाइनल मुकाबला रहेगा जो खेला जाएगा ठीक 3:30 बजे। 3:30 बजे खेला जाएगा आरडी और इस मैच की विजेता टीम। ओ हो क्या शॉट है, 6 रन। एंट्री लेट है लेकिन ग्रेट है। क्या शॉट खेला है जीतू तरे ने। घुटना टेक और सिक्सर देखिए रईस बिल्डर का इतिहास उठा के देखिए। जैलिस के नाम से खेलती थी जब भी। ये खिलाड़ी रईस बिल्डर के लिए हमेशा खास रहा है। बहुत देर के बाद BC4 में आए लेकिन गजब के छाए। कुल मिलाकर 3 गेंदों में 8 रन पे खेल रहे हैं जीतू तरे। स्कोर को पहुंचा दिया है 37 रन, 6 विकेट। गेंद के आकार को लेकर चर्चा हो रही है। देखिए अंपायर को लगेगा गेंद बदलना है तो बदली जाएंगी। नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स। फील्डिंग साइड और बॉलिंग साइड, बैटिंग साइड दोनों को इंस्ट्रक्शन है ये। स्कोर है इस वक्त 37 रन, 37 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। वी आर इन ओवर नंबर 5 and you are watching late Vinod Dada Patil Memorial Cup Vadgar. Welcome all of you from Rehan Enterprises, Pramod Patil, Sahil Patil, Bhavu Patil and all organized team. प्रेम सामना करेंगे जीतू तरे। मसल्स गेंदबाजी में केतन मात्रे, प्रेम, साहिबान फक्की। फिर से खेलने की कोशिश, देखना है रन लेना चाहते थे खिजर। $37 for the loss of 6 wicket. Rईस Builder and Developer losing a toss, batting first here. प्रेम स्वीप लगाने की कोशिश, बोल्ड कर दिया अराउंड द लेग्स। विकेट नंबर 7 गिरता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर का। पटेल, अरकम पटेल ने बाली ट्रॉफी 2021 में 2 अर्धशतक लगाए थे, लेकिन अरकम पटेल एकाएक पिक्चर पे जब आए थे जब शोएब गुड्डू का लेट राजीव गांधी ट्रॉफी 2016 हुआ था। और आपकी मालूमात के लिए कि 67 रन की इनिंग खेली थी उन्होंने धनेश कुकसे के सामने, और उसमें भावेश पवार को सिक्सर का हैट्रिक लगाया था। लेट ऑर्डर में आए अरकम, हालांकि हमेशा ओपन करते हैं अरकम पटेल। 7वां विकेट गिरा है। मोहिल मात्रे आकर प्रेम को कुछ समझाते हुए प्रेम से
राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए प्रेम तरे। सामना करेंगे अरकम पटेल। फील्ड की जमावट शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट फाइन लेग और मिड ऑफ सर्कल में। सुई जीत की कोशिश, क्या क्या छूटा। ओवर समाप्त होते हुए 5 रन बने, 37 विकेटें गिरी है, 7। आप देख सकते हैं वीआईपी डाइस पे हमारे मेहमानों को, मुख्य अतिथि जो हमसे जुड़ चुके हैं, सभी का हार्दिक स्वागत है। रियान इंटरप्राइजेस वडगर, साथ ही साथ प्रमोद पाटिल, साहिल पाटिल और भाऊ पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। 5 ओवर की समाप्ति, डेथ ओवर बचा है और बहुत बड़ी मिडल कॉन्फ्रेंस चल रही है मैदान के बीच में। मोर्चे पे किसको लगाया जाए? आखिरी ओवर के लिए गेंद हाथ में दी गई है। उदो के हाथ में दी गई है। कल मापुली क्रिकेट धमाका में अच्छी गेंदबाजी की थी उदो ने। उदो पाटिल सामना करेंगे खिजर रईस। खिजर रईस को पता है कि ये डेथ ओवर है। अभी तक ये मुकाबला कंट्रोल में है जॉली स्पोर्ट कामत करके, क्योंकि दिन का मैच है, हवा भी बहुत चल रही है। लेकिन 2 बाएं हाथ के बैट्समैन पिच पर हैं और उन्हें अगेंस्ट द ब्रिज बल्लेबाजी करना है हवा के सामने। उदो पाटिल राइट आर्म राउंड स्टंप्स, ऑफ स्टंप के बहुत बाहर, वाइट। 1 रन स्कोर में आता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 38 रन। देख रहे अंपायर के क्या नो बॉल था या क्या वाइट, बैट्समैन को नहीं दिखाना है। यस, बी का पार्टनर, दिस इज अ नो बॉल। फ्री हिट आता हुआ, जो रिटर्न क्रीज है उसके बाहर जाके गेंद गिरी है। फ्री हिट है और फ्री हिट का कितना फायदा उठाएंगे खिजर रईस। स्विंग कर दिया है और गेंद इस वक्त मिड विकेट के ऊपर, कैलकुलेटेड 6। अगेंस्ट द ब्रिज हवा के सामने शॉट को खेला है। छह रन से उछलता हुआ स्कोर 44 पे पहुंचा है। 44 रन। रईस बिल्डर के कैप्टन चाहेंगे कि कम से कम स्कोर बोर्ड पे 50 प्लस आना जरूरी है। ऑफ स्टंप के बाहर, प्रेशर, वाइट। देखिए दबाव, प्रेशर एक ऐसी चीज है जिसके सामने बड़े से बड़े रति महारथी, बड़े से बड़े सुरमा और बड़े से बड़े 30 मार खा जाते हैं।
1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पे पहुंचा है रईस बिल्डर एंड डेवलपर का। इस मर्तबा बहुत खूबसूरत स्ट्रोक है, बहुत ही फाइन खेला है इंग्लैंड के मॉर्गन के अंदाज में 4 रन। रईस बिल्डर 50 के करीब पहुंच चुकी है, एक कम 50 रन हो चुके हैं। हालांकि इस ओवर में कितनी गेंदें बची है? चार गेंदें बची। ये ओवर रईस बिल्डर के लिए बेनिफिट बनता हुआ, क्योंकि खिजर रईस अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। खिजर रईस का ताल्लुक भी तलोली से है, अरकम पटेल का ताल्लुक भी तलोली से है, और खिजर रईस बहुत ही मशहूर टीचर साद रईस के साहबजादे हैं। खिजर एंड वकास, दीज टू आर दी लेदर क्रिकेटर एंड टेनिस क्रिकेटर। थोड़ा दबाव में आ गए उदो पाटिल। आज काफी तेज हवाएं मैदान के ऊपर बहती हुई। इस मरतबा शॉट तो जरूर खेला, लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थोड़ा स्ट्रोक को चेक किया था, वहां पर आउट हो गए खिजर रईस। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए कुणाल आए बल्लेबाजी को। 49 रन 8 विकेट गिरते हुए रईस बिल्डर के। प्रेम इस वक्त दूर खड़े हैं बाउंड्री पे। गेंदबाजी के लिए उदो पाटिल। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है और सॉफ्ट डिसमिसल, आउट हो गए कुणाल। 9वां विकेट गिरता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर का। नए बैट्समैन ब्लैक टाइगर केतन आए बल्लेबाजी को नंबर 11 पर। गेंद कितनी बची है? विकेट तो आखिरी है, 2 गेंदें बची है। हैट्रिक गेंद, 1 गेंद बची है बकौल अंपायर के, 2 गेंदें बची। यस, हैट्रिक गेंद है। अगर हैट्रिक करते हैं तो इस स्पर्धा का तीसरा और BC4 फॉर्मेट का 19वां। उदो अजीब वो गरीब तरीके से खेला था वहां पर। स्कोर अभी भी 50 पे जा ही नहीं रहा है, 49 पे अटका हुआ है। 1 गेंद बची है और देखना है कि रईस बिल्डर एंड डेवलपर जॉली स्पोर्ट कामतगर नरेश मात्रे फैम टीम के सामने क्या लक्ष्य रखती। इस मरतबा अरे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी और आउट हो गए। इस तरह ऑल आउट हो गई है रईस बिल्डर एंड डेवलपर, और 50 पूरे 50 का लक्ष्य रखा है जॉली स्पोर्ट कामतगर को फाइनल में पहुंचने के लिए। अगर इस मुकाबले को रईस बिल्डर जीतती है तो दूसरी मर्तबा फाइनल खेलेंगी।
जॉली जीतती है तो पहली मर्तबा। जॉली के जो स्पॉन्सर हैं बहुत मशहूर पर्सनालिटी है, बहुत ही फेमस आदमी है कामतगढ़ के, नरेश मात्रे। अगर इस टेलीकास्ट को देख रहे हैं तो हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको हमारे मंच पे आना है। खेल की दूसरे इनिंग में जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे प्रथमेश ठाकुर, और फाइनल जब स्टार्ट होगा तो पहले 3 ओवर प्रथमेश करेंगे, उसके बाद 3 ओवर हमारे विशाल करेंगे, और आखिर में मेरी बारी रहेंगी। तो एक छोटा सा ब्रेक, बने रहिए हमारे साथ। हम यूं गए और यूं आए। विशाल पाटील, ईशान पाटील, तो मॅच इथनं सुरू होईल. सेमीफायनलची महत्त्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. इथून जो संघ जिंकेल तो स्पर्धेच्या थेट अंतिम फेरीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक संघ आपल्याला मिळाला अंतिम फेरीमध्ये. एक संघ तुम्ही पाहतात RD444 हा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये, आणि इथनं जो संघ जिंकेल तो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये RD444 या संघासोबत नक्कीच फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. देखील भरपूर मोठं बॅटल, 6 वर्ष एकंदरीत मॅच आहे. 6 वर्षा मॅचमध्ये अगदी पाहिलं तर बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवल्या गेल्या 49 धावांचं लक्ष्य. त्यात 2 धावांची पेनल्टी आपण देतोय, ती म्हणजे रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या टीमला. आणि एक षटक कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण ती पेनल्टी जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाच्या टोटलमध्ये आपण ऍड करणार आहोत. आणि आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित पाटील जोडले गेलेले आहेत. भरपूर चांगले यूट्यूबवरती तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकाल. आणि आय थिंक 1 लाख सबस्क्रायबर त्यांच्या शिवाय 100K सबस्क्रायबर्स त्यांचे पूर्ण झालेत. अभिनंदन रोहित पाटील. डॅशिंग पर्सनॅलिटी साहिल पाटील तुम्ही पाहता मेहनत घेतात. दर्शन पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, सर्वांची अफाट मेहनत संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात. आमच्या पूर्ण आयोजन कमिटी प्रमोद पाटील, भाऊ पाटील, दर्शन, राकेश, साहिल, मनोज, परेश, देवराज, महेश, जितू, विजय, यतेश, तुषार आणि सूरज केने हे सर्वांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता. रियान एंटरप्राइजेस वडगर आयोजित स्वर्गीय विनोददादा पाटील स्मृती चषक 2023 पर्व 4 आणि दिवस अंतिम 3रा आणि अंतिम दिवस या स्पर्धेतला अंपायर आमचे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना तुम्ही पाहतात. दोन्ही बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत मोहिल मात्रे आणि त्याच्या समवेत प्रतीक चौधरी तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश ठाकरेवरती तुम्हाला पाहायला मिळते. मोहिल साखरेंवरती, त्याच्यासोबत नौ साखरेंवरती
प्रतीक. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया भरपूर सारा शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश ठाकरे तयार, साखरेंवरती मोहिल. पहिला बॉल इनफिल्डच्या मधनं गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम फटका, जबरदस्त स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, कव्हर ड्राईव्हचा हा सुंदर फटका नेत्रदीपक चौकाराने केली आहे इनिंगची सुरुवात. अगदी सुंदर फटका पाहिला. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर जागा बनवली, त्यानंतर ड्राईव्ह केलं, कव्हर ड्राईव्हचा देखणा आणि नेत्रदीपक फटका. हा फटका अगदी पाहावा आणि पाहत राहावा असा होता. टिपिकल पॉवर प्लेचा हा क्लासिकल पुस्तकी फटका तुम्ही पाहिला. यावेळेस देखील स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळतायत. एक धावसंख्या इथनं कंप्लीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला. मोठी अपील, लाऊड अपील आणि फलंदाज बाद. थोडासा उशिरा निर्णय अंपायरने आपल्यापर्यंत पोहोचवला, बट इथनं अंपायरने पाहिलं यस सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट डिसिजन अंपायरचा. नक्कीच तुम्ही पाहता सॉफ्ट डिसिजन ऑनफिल्ड अंपायरचा बाद आहे, बट इथनं टेक्निकल टीममध्ये चेक केलं जाईल. फ्रेममध्ये बॅटर आहेत की नाही, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही यावरती चर्चा केली जाईल. बट ऑनफिल्ड अंपायरने सॉफ्ट डिसिजन दिलाय की फलंदाज बाद. टेक्निकल टीम आमची करते चेक. जर टेक्निकल टीममध्ये प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मात्र ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन एक्सेप्ट करावा लागेल. बट इथं टेक्निकल टीममध्ये चेक केले जाईल एक्झॅक्टली घडले काय. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅटर पोहोचलेत का, बट तर पोहोचलेत तर यष्टांवरती बॉल लावायच्या आधी पोहोचलेत की त्याच्यानंतर, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू आहे. कौतुक करावं लागेल UCN लाईव्हचं उज्ज्वल केबल नेटवर्क, विजयदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं भरपूर मेहनत त्यांची देखील स्पर्धेला घरोघरी पोहोचवण्यामागे. तुम्ही पाहता टेक्निकल टीम आमची करते चेक. तिथे थर्ड अंपायर प्रमोद पाटील आहेत, साहिल पाटील देखील तिथे तुम्ही पाहतात. योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये चेक केलं जाते की एक्झॅक्टली काय घडलं मैदानात. येस इट इज आउट, फलंदाज बाद आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर मात्र पोहोचलेले नाही आहेत. ऑनफिल्ड अंपायरचा चांगला निर्णय तुम्हाला इथनं पाहायला मिळतोय. काही क्षण थांबले, अंपायरने पाहिलं, त्यानंतर मात्र डिसिजन पोहोचवला की फलंदाज बाद आहे. तरी देखील खात्री पटवण्यासाठी टेक्निकल टीमकडे हा डिसिजन सोपवला आणि अंपायरचा निर्णय मात्र अचूक तुम्हाला पाहायला मिळाला. चला न्यू बॅटर लवकर जायचं मैदानात मध्ये. इथनं विकेट गमावली आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. गरज होती का हा देखील मोठा प्रश्न आहे, कारण एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरी धाव देखील जवळ जवळ कंप्लीट झाली असती, बट काही अंतराच्या नक्कीच अंतरामुळे अगदी विचार केला तर इथनं विकेट गमवावी लागली धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि अगदी विचार केला तर एकही चेंडू फेस न करता प्रतीक मात्र डगआउटच्या दिशेने परतताना तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती अमोल पाटील तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. चौकार आला होता पहिल्या बॉलवरती, गरज होती का हा देखील मोठा प्रश्न होता. स्वीपर कव्हरला पहिल्या धावेच्या शोधामध्ये इथनं विकेट गमावली. ज्या प्रकारे बॅटरनं तुम्ही पाहिलं, जेव्हा खेळपट्टीवर मैदानावरती जाऊन माती जेव्हा उचलली हातांवरती लावण्यासाठी, त्यावेळेस माती पूर्णपणे ना राईट हँडेड बॅटरसाठी अनुकूल हवा आहे. जेव्हा ती माती खाली पडत होती तेव्हा त्या मातीने देखील पडताना सांगितलंय की खेळपट्टीमध्ये सध्याच्या घडीला क्रीडांगणावरती ज्या प्रकारचं वातावरण ना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी भरपूर चांगली साथ देणार आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल असं वातावरण मैदानाशातमध्ये राईट हँडेड बॅटरसाठी पोषक हवा सुरू आहे मैदानाशात, आणि त्यामुळे राईट बॅटरला इथनं मात्र पुढे पाठवलं गेलं होतं. समोर उजव्या हाताचा फलंदाज मोहिल तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. यावरचा चेंडू चांगला होता, कमबॅक करणारा होता. बघा अगदी विचार केला पहिल्या बॉलवरती जो कव्हरच्या दिशेने चौकार आला, त्यानंतर मात्र पूर्णपणे प्रथमेश ठाकरेने केला कमबॅक आणि विकेट मिळवली. त्यानंतर एक धावसंख्या त्याने खर्च केली आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल तो हाताळतो मैदानाशातमध्ये. 4 चेंडू 5 धावा, एक गडी बाद. तो धावचीच्या स्वरूपात स्वीपर कव्हरला चांगला थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. ऑनसाईडला वळवला, बॉटमचा चांगला वापर, फ्लिक ऑफ द ब्रेस्ट आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षका डीपमध्ये धावसंख्या मिळते 1, धावफलक पुढे सरके. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड येऊन पोहोचले 6. भरपूर चांगली स्पर्धा आज, अंतिम दिवस स्पर्धेचा. आज 5 मॅचेस इथं आपण आज नक्कीच कंप्लीट करणार आहोत.
आजच्या दिवसातली ही चौथी लढत आहे. सेमीफायनल 2 ची महत्त्वपूर्ण लढत. इथून जो संघ जिंकेल तो RD 4440 संघाच्या अंतिम फेरीमध्ये फाईट करेल. मी उल्लेख केला होता राईट हँडेड बॅटरसाठी हवा अनुकूल आहे, बट काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. फलंदाज इथं असेल बाद. जबरदस्त झेल टिपलाय आणि माघारी परतावा लागेल. अगदी विचार केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित होते आणि भरपूर चांगला झेल त्यांनी नक्कीच इथनं टिपला. सुंदर झेल टिपला. अगदी अशा प्रकारचे कॅचेस मी तर म्हणेन घेतले जात नाही, चिपकतात. जणू का हातावरती फेविकॉल लावून आल्यात. अक्षरशः झेल तो हातामध्ये जणू काही चिपकला आणि तिथे विकेट गमवावी लागली. फलंदाज बाद झाला आणखीन एकदा. का आता कुठेतरी असं वाटतंय की या मॅचमध्ये जे 50चं लक्ष आहे ना ते देखील कठीण होईल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे इथे जवळजवळ षटकार आला असता, बट शेवटच्या मुवमेंटला इथनं झेल टिपला गेला. बॉडी पूर्णपणे स्ट्रेच केली, अगदी प्रॉपर टायमिंगवरती जम्प आणि त्यानंतर मात्र चेंडू हातामध्ये विसावलेला तुम्ही पाहिला. विकेटचे पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहार चौथ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता आघाडीला गेलेला तुम्ही पाहतायत मोहिल आणि निहार मधल्या फळीच्या फलंदाजावरती ही मोठी जबाबदारी संघाची, कारण 2 विकेट इथनं लवकर गमावल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आसिफ तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. मॅडेंटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर. घमासान युद्ध सुरू आहे क्रिकेटचं. हे कुरुक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावरची लढाई आणि या लढाईमध्ये दाखवली नजाकत. अप्रतिम जबरदस्त फटका, तंत्रशुद्ध फटका तुम्ही पाहिला आणि त्यानंतर मात्र तडम्याच्या फिल्डरला बीट करून चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. टेस्ट याच दरम्यान शुभाग म्हणतोय ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पुरस्कृत केल्या आदरणीय देवराजी पाटील साहेबांचा शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील आफ्टरनून सेशनमध्ये हार्दिक स्वागत. बोलतो यार मोर द विकेट न ओव्हर द बॉल एट. वॉर अ शॉट. जबरदस्त फटका. इनसाइड आउटचा दमदार स्ट्रोक तुम्ही पाहतायत. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र भरपूर वेगाने गेले. मिड ऑफ वरून लॉंग ऑफ पर्यंतचा भरपूर मोठा चेस होता, तो मात्र कंप्लीट केला. चेंडूला थांबवलं. जणू काही शर्यत सुरू होती चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि अखेर ती शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली. चेंडूला थांबवलं, फेकलं. अचूक फेकी यष्टांवरती ऑन द स्टंप फेकी तुम्हाला पाहायला मिळते आणि या दरम्यान दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला. धावसंख्या कंप्लीट केली गेली आहे ती 1 आणि धावफलक सरकले पुढे. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 11 आकड्यावरती. अगदी विचार केला मोहिलचा. पहिल्या षटकाची सुरुवात प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट देखील केली चौकारानं. त्यानंतर आसिफच्या अगेन्स्ट देखील चौकारानं त्यानं सुरुवात केली आहे. म्हणजे कुठेतरी गोलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खोला टप्प्याचा बॉल होता, फक्त टॅप करण्यात आला चेंडू. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण हे फटके सातत्याने पाहतो, बट इथनं चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हा क्रिकेटचा खेळ आहे. बट इथनं जर तुम्ही विचार केला चांगल्या चेंडूंवरती देखील चांगले फटक्याचं मारण्याचं सामर्थ्य ज्या बॅटरमध्ये असताना तो मात्र एक भरपूर चांगला बॅटर म्हणून प्रेक्षकांच्या समोर येत असतो. इथनं स्ट्रायकर रेंजवरती निहार. निहारसाठी फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर लेगला फिल्डर जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये फसले गेले आहेत. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. इथनं बॅटिंग करताना टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहिलं धावसंख्या धावफलकावरती होत्या
6, 2 धावा पेनल्टीच्या 8 आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आला चौकार 12 आणि एक सिंगल, त्यानंतर 13, त्यानंतरचा बॉल डॉट आणि आता विकेट. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 13 तुम्हाला मात्र नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्षात द्या 6 धावा होत्या, 2 धावा पेनल्टीच्या 8 केल्या, 8 झाल्या, आला चौकार झाला 12 आणि आता एक सिंगल 13, त्यानंतरचा बॉल डॉट आणि आता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल पाहिला, विकेटचं पतन झालं. आता मात्र मॅचमध्ये समीकरण तुम्हाला सातत्यानं बदलतं पाहायला मिळेल, कारण सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत. रन बॉल इक्वेशन इथनं तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक धावेमध्ये इक्वेशन जिंकण्याचं सूत्र बदलताना पाहायला मिळेल. ऑन साईडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न डीपमध्ये, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. न्यू बॅटर मोती मैदानाच्या आतमध्ये अगदी विचार केला 50चं लक्ष आहे आणि ते चेस करताना आतापर्यंत धावसंख्या धावफल करतो 14, 36 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष मोठं नाहीये, बट इथनं जर चांगली गोलंदाजी झाली ना तर डेफिनेटली या मॅचमध्ये कोणत्याही क्षणी टीम रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स कमबॅक करेल. वर पिच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे, प्लॅन मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रत्येक एक डॉट बॉल मी उल्लेख केला, दबाव वाढवेल बॅटर्सवरती आणि इथनं अगदी विचार केला तर डॉट बॉल आला. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 7.00च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 2 टीम रईस जॉली स्पोर्ट्स कामतगर. आणि आता खऱ्या अर्थाने इक्वेशन पाहायला गेलो तर जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला जिंकण्यासाठी सूत्र मात्र बदललंय. आता गरज आहे धावसंख्या करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये 36. इक्वेशन बदलत्या मॅचचा. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेसचे सर्वा मान्य श्री देवराजजी भालचंद्र पाटील साहेब तुम्हाला मात्र व्यासपीठावरती पाहायला मिळतात, ज्यांनी नक्कीच ऑल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील शुभ आगमन तुम्ही पाहिलं आपल्या व्यासपीठावरती विराजमानात. त्यांचं देखील भरपूर स्वागत या स्पर्धेमध्ये. 36 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक 24 आणि अर्थातच इथनं विचार जर केला ना तर प्रत्येक षटकामागे इथनं 9च्या सरासरीनं धावा कुटायच्यात. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये तुम्ही प्रथमेश ठाकरेला पाहतात. नो चेंजेस. प्रथमेश ठाकरेला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेल्या आणि ज्यासाठी इन्व्हाइट केले त्यासारखं काम देखील प्रथमेश ठाकरेला करावं लागेल. यावेळेचा फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेले होते. एकच धाव इथे मिळेल, एकाहून जास्त काही नाही. सिंगलने धावफलक सरकत्या पुढे टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 15 वरती. करायच्यात अजूनही धावा 35, चेंडू शिल्लक असतील 23 चेंडू आणि 35 ची गरज. समीकरण बदलते, इक्वेशन बदलतंय मॅच मध्ये. हॉन्सला घ्यायचा होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने हलकासा चेंडूने वळण घेतलंय आणि उल्लेख करतो आपण सातत्यानं हवेचा वेग ज्या प्रकारे सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहिलं की अगदी 2, 2:30, 3 वाजल्याच्या नंतर हवा मात्र राईट हँडेड बॅटरसाठी भरपूर जास्त अनुकूल होती, बट आज अगदी 2 वाजल्यापासूनच हवेने भरपूर चांगला वेग घेतला आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही अनुकूल हवा. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, व्हाईट बॉल, अवांतर धावेचा इशारा अंपायरचा तुम्हाला पाहायला मिळतोय. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकते. 1 ने टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 16 वरती. अजूनही 34 धावांची गरज आहे. 24 चेंडू आपण पाहिलं, 36 इक्वेशन होतं. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्या खर्च केल्या. 22 चेंडू 34 इक्वेशन आपण पाहतो. ऑन साईडला प्रहार केलाय, फटका हवेमध्ये, हवेची साथ मिळेल का पाहायचंय. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार, आसमानी टोला, गगनचुंबी, गगनभेदी षटकार. या षटकाराने खऱ्या अर्थानं या मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून दिलं. आता करायच्या धावसंख्या इथनं 28 आणि चेंडू शिल्लक असतील 21. 28 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 21 डिलिव्हरीज. 21 चेंडू 28 ची गरज. जर षटकार आला ना या मॅचमध्ये मोहिलच्या बॅटमधनं, हा खऱ्या अर्थानं या मॅचची पूर्णपणे हवा काढणारा षटकार होता. इथनं अजून जर एका दुसरा असा फटका आला तर या मॅचमध्ये पूर्णपणे फ्रंटफूटला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ पाहायला मिळेल. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते बॅटर. इथनं हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना हाताळला गेला हा बॉल डॉट. एक डाव तुझा तर एक डाव माझा असं चित्र सुरू आहे. जशास तसं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, कलात्मक फटका, बट या फटक्यासाठी
तिथे डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात ठेवण्यात आलेत. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते, ऑन साईडला खेळले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते. जर अगदी विचार केला लॉंग लेग फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला असता तर त्या क्षेत्ररक्षकासाठी चेस मोठा झाला असता, बट अगदी त्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबला. एक धाव कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या पुढे सरकली, 1च्या मदतीने येऊन पोहोचली आहे 23 वर 23 वरती. बॉल होती यार पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते. बघा सातत्यानं ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू जर तुम्ही ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न कराल ना तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये देखील खेळावे लागतील, बट असं काही घडलं नाही. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्तीचा अंपायरचा आला इशारा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 23, 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 23 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 3. टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. आणि आता येणाऱ्या मॅचमध्ये इक्वेशन 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी करायचा दावा 27-27. 27 runs required from coming 18 deliveries. बोला तयार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आले. त्याचं स्वागत कसं केलंय पाहायचंय. हवेची साथ उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल आहे. आणि जर तुम्ही मिडल स्टंप लेग स्टंप वरती गोलंदाजी कराल तर प्रत्येक बॉल वरती नतीजा हाच तुम्हाला पाहायला मिळेल. रिझल्ट निकाल लागतोय मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर. षटकार आला. काय उत्तुंग असा षटकार तुम्ही पाहिला. उंच आणि लांब देखील. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. 21 धावा संख्येची करत असताना ऑफस्टम्पच्या बाहेर शफल. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्याच ॲक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट केलाय. ॲज अ फिल्डर आउटफील्डमध्ये तुमच्या अशा प्रकारचे फिल्डिंग होणं गरजेचं आहे. पहिल्याच ॲक्शनमध्ये तुम्ही चेंडूला कशा प्रकारे कलेक्ट करता यावरती देखील लक्ष असतं. धावासंख्येतनं मात्र पाहिलं तर षटकाराच्या नंतर 1 मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं 30 वरती. करायचा धावा अजूनही 20. चेंडू शिल्लक असतील 16. बॉल होती यार अलॉंग द कार्पेट. फटका वळवला ऑन साईडला. बॉटम हँड मात्र भरपूर स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. इथे मिस्टेक घडली आहे. ऑलरेडी तुमच्या अकाउंटला बॅलन्स कमी आहे, तुम्ही खर्च करण्याचा विचार कराल तर हे मात्र तुम्हाला चालणार नाहीये. 1-2 का 4 चौकार. चौकार आला. मिस्टेक घडते. चुका होतात. चुका करून चालणार नाही. सध्याच्या मुवमेंटला संघ पाहिलं तर अडचणीत आहे आणि त्या क्षणाला निर्णायक क्षणाला तुम्ही जर चुका करतात ना तर मात्र ती एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो नॉकआउट स्टेजचे सामने तुम्हाला पहिल्या मॅचपासून तुम्हाला फक्त आणि फक्त विजय हवा. जर ट्रॉफीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं, चॅम्पियन तुम्हाला बनायचं तर प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला मिळवायचा तो म्हणजे विजय. आणि विजय जर तुम्हाला मिळवायचा असेल ना तर तुम्हाला मार्जिन ऑफ एरर इथनं भरपूर कमी ठेवावा लागतो. यावेळेला सुंदर चेंडू होता. कमबॅक करणारा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गुल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली. इथं विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. यशला यश जर मिळवायचं असेल तर 16 धावसंख्या इथनं करणं गरजेचं आहे. 13 चेंडू 16चं समीकरण. चला मॅच लगेच आपण स्टार्ट करायची आहे. बॉल चेक केला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश तुम्ही पाहतात. पहिल्या दिवसापासून कॉमेंट्री बॉक्समध्ये आमची भरपूर चांगली साथ विशालजी पाटील यांनी दिली. त्यानंतर मात्र कालच्या दिवसापासून आमच्यासोबत जोडले गेले सिद्दीकजी बाबे सर, व्हॉइस ऑफ ठाणे,
भरपूर सुंदर समालोचन त्यांचं देखील तुम्ही ऐकलं. म्हणजे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची टीम तुम्ही पाहतात, उज्ज्वल केबल नेटवर्क, भरपूर क्लीन अँड नीट आणि क्वालिटी तुम्हाला मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यांचं देखील कौतुक आपण करूया. आमच्या तिन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये जे पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहिले सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये, त्यानंतर आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम त्यांचं देखील भरपूर मोलाचं महत्त्वाचं काम या स्पर्धेमध्ये. त्यानंतर सूरज मंडप, डेकोरेटर वडू नवगर, दत्तात्रय कबूकर यांचं देखील भरपूर मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात. त्यानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित पाटील असतील आणि मुख्य आमचे स्कोरर जे तुम्ही पाहिलं सातत्याने 3 दिवस स्वराज असतील आणि स्वराजचं स्वागत बघा. अप्रतिम फटका, पॉवर पॅक्ट हिट, छप्पर तोड, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सिक्सर. काय जबरदस्त फटका पाहिला. आणि खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया या संपूर्ण स्पर्धेमध्ये SS साऊंड सर्व्हिस अर्थातच DJ माई, आमच्या आवाजाची देखील भरपूर चांगली काळजी. आणि खऱ्या अर्थानं ते जे DJ ऑपरेटर आमचं DJ माई तुम्ही पाहतात ते गौतमी पाटीलचे भरपूर मोठे चाहते आहेत. आणि सातत्यानं 3 दिवस तुम्ही सांगाच्या सत्रामध्ये ते नक्कीच सॉंग्स तुम्ही ऐकत असता. आणि अगदी विचार केला षटकार आला आणि या मॅचची हवा काढणारा षटकार होता. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही एकंदरीत पाहिली 40 आणि आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 10. या धावसंख्येची 10 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 10 धावांची गरज. 5.00च्या सरासरीनं प्रति षटकामागे कुटायच्या त्या 10 धावा जिंकण्यासाठी. ते म्हणजे टीम तुम्ही पाहतात बॅटिंग करताना जॉली स्पोर्ट्स कामतघरला. सेमीफायनल 2 तुम्ही पाहिली. एका बाजूला रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स टीम धावसंख्या बनवल्या 49, 2 धावांची पेनल्टी त्यांच्या संघाला दिली गेली कारण ड्रेस कोड सेम नाही आहे. त्या अनुषंगानं 2 धावांची त्यांना पेनल्टी दिली गेली. आणि ती पेनल्टी अगदी विचार केला तर आपण एक षटक झाल्याच्या नंतर ॲड केली, तिथे 8 धावसंख्या झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. बट या वेळेला विकेट मिळते, फलंदाज बाद होईल. आता या मॅचला कलाटणी मिळते का? कुठेतरी या मॅचमध्ये रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाचा देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय का? हा मोठा प्रश्न आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट मिळाले. पहिल्या बॉलवरती सफलता इथनं मिळते आणि सुरुवात मात्र या षटकाची चांगली. जिथे 12 चेंडू आणि 10ची गरज होती तिथे मिळाली विकेट. आणि आता इक्वेशन बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या इथनं आता बनवायच्यात, त्या म्हणजेच 10 आणि चेंडू शिल्लक आहेत 11. आणि अगदी वैयक्तिक विचार केला तर तब्बल 24 धावसंख्येची बहारदार इनिंग मोहिलची तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समावेश तुम्ही पाहिला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ऑन साईडला वळवला फटका तर चांगल्या डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. मिड विकेटला चांगली क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव इथं मिळेल. धावफलक सिंगलने पुढे सरकतायत. आता मात्र इथं 9 धावसंख्या बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील 10. पहिल्या बॉलवरती इथनं तुम्ही पाहिलं मिळाली विकेट, त्यानंतर आली सिंगल. इक्वेशन तुम्ही पाहिलं 12 बॉल 10चं, बट आता ते इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. अलॉंग द कापेट हा देखील फटका सजवला चांगला. एक धाव कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? पायसा मिसफील्ड झाली आहे, थोडेसे फंबल झाले. त्याचा फायदा लगेच दोन्ही बॅटर्सने घेतला. भरपूर वेगानं दुसरी धाव देखील इथनं कंप्लीट करण्यात आली. दबाव टाकला जातोय फिल्डर्सवरती, दबाव टाकला जातोय. विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती, आपल्या संघावरती, आपल्या खेळाडूंवरती, आपल्या गोलंदाजावरती इथे विश्वास ठेवला गेला. आणि खऱ्या अर्थानं जर या मॅचमध्ये पाहायला गेलो ना तर कुठेतरी रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विश्वास स्वतःवरती असेल ना तर तुम्ही काही करू शकता मित्रांनो. मॅच कुठेही फसलेली का असो ना, जिथून तुम्ही सुरुवात कराल तिथे मात्र तुमची जर ती सुरुवात दमदार राहिली ना तर हे मॅटर करत नाही तुम्ही सुरुवात कुठून करतात. हे मॅटर करतं तुमची जिद्द कशी आहे, तुमची मेहनत कशी आहे. इथे अजूनही जर सुरुवात पुन्हा एकदा केली ना रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनं तर इथे मात्र मॅचमध्ये ते कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतील. बट सध्याच्या घडीला जर विचार केला तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ या मॅचमध्ये थोडं का होईना फ्रंट फूटला तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सूरज सध्या असताना आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू हाताळले गेले, 4 धावसंख्या खर्च केल्या, 1 विकेटाला मिळाली आहे. 10 धावांची गरज होती.
तिथे धावसंख्या बनवण्यात आल्यात पहिल्या 4 चेंडूंवरती 4. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. शॉट ऑफ लेंथ होता, पिक करण्यात मिस झालंय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये. विकेट इथनं मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. गरज होती का या फटक्याची? ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, छेडखानी करण्यात आली आणि विकेटचं पतन आणि कीन एक धक्का जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमला. आता मात्र या मॅच मध्ये इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. करायच्या धावसंख्या 6 आणि चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल आणि 6 धावांचं समीकरण. आतापर्यंत विचार केला तर विकेट गमावल्यात बॅटिंग करताना जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघानं 5. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना तुम्ही पाहिलं तर सर्व खेळाडू इथनं बाद झाले होते बॅटिंग करताना. टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमचे. सो इथनं मॅच आता पुन्हा एकदा बॅलन्स झाली. अगदी विचार केला, मी उल्लेख केला होता षटकाराला या मॅचची जणू काही हवा निघते का, बट खऱ्या अर्थानं या मॅचची हवा निघली नाही तर हवा फिरवली गेली. आणि आता सध्याच्या घडीला दबाव जॉली स्पोर्ट्स कामतगर संघावरती देखील थोडा का होईना पाहायला मिळतोय. कारण या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना सूरजनं, कमबॅक केला पूर्णपणे. सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 5च्या सरासरीने धावा खर्च करायच्या होत्या. अवघ्या 5 चेंडूमध्ये 4 धावसंख्या खर्च केल्यात. फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला पाहिजे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार सीमा पार. रन्स मिळतील 4. विजयाचं स्वप्न दाखवणारा हा येतोय सुंदर चौकार. ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, पहिल्या 5 चेंडूमध्ये अगदी 4 धावसंख्या खर्च केल्या. आता 2 विकेट देखील तिथे मिळाले होते. पण या चौकाराने खऱ्या अर्थानं मी म्हणेन पूर्ण या मॅचमध्ये एक पाऊल पुढे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी विचार केला, इक्वेशन होतं 6 धावसंख्या करायच्या होत्या, 7 चेंडू शिल्लक होते. शेवटचा बॉल या षटकातला होता. जर इथनं तो बॉल डॉट आला असता तर या षटकामध्ये दबाव बॅटर्सवरती देखील असता. कारण पहिल्या बॉलवरती त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे विकेट मिळाली. त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर डबल, सिंगल, विकेट आणि शेवटच्या बॉलवरती आली बाउंड्री आणि त्या बाउंड्रीने केलं प्रेशर रिलीफ पूर्णपणे बॅटिंग करताना दोन्ही बॅटर्सवरती आणि टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरवरचं. आता मात्र या मॅचमध्ये इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. 2 धावा करायच्या, 6 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते, तुम्ही अनुभवतात. सेमी फायनलची ही दुसरी मॅच. एका बाजूला टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर, दुसऱ्या बाजूला रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर. निमित्त आहे स्वर्गीय विनोददादा पाटील स्मृती चषक 2023 हे दमदार पर्व. सेमी फायनल 2, 6 चेंडू 2 धावा. पहिलाच बॉल आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश. सामना संपलाय, सामन्यातून जिंकलाय टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरनं. अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतगर या स्पर्धेच्या थेट मेगा फायनल मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांच्या अगेन्स्ट RD 444-0. डीजे चला इथं मॅच जिंकली टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवला, भरपूर चांगला खेळ आपला देखील राहिला, त्याबद्दल आपला आभार टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चला आपण पाहूया मॅन ऑफ द मॅच. आमचे गुणलेखक रोहित पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2 षटक हातात असताना अगदी विचार केला तर 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करताना 24 धावांची बहारदार इनिंग साकारली तो अष्टपैलू खेळाडू जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा मोहिल ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू कॉम्बॉक्स. सोमवार द मॅच मोहिल म्हात्रे ठरलाय. सो आम्ही इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ आपण इथं मॅन ऑफ द मॅच दरम्यान इथं देणार आहात. अगदी अप्रतिम खेळ मोहिल म्हात्रेचा मॅचमध्ये राहिला. तशाच कामगिरीच्या जोरावरती आपण टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरला मेगा फिनालमध्ये पोहोचताना बघितलं. विनंती असेल मोहिल म्हात्रे आपण देखील लगेच या.
चेक. आणि याच दरम्यान कालवार गावचे उद्योगपती आणि गोल्डन मॅन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो मान्य श्री प्रदीपजी मात्रे साहेबांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती. वेलकम प्रदीप दादा, गोल्डन मॅन, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आणि त्यांचे बंधू उमेशजी म्हात्रे, त्यांना आपण प्रो कबड्डीमध्ये सध्या खेळताना देखील पाहतो, त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा असतील. आणि जाऊया व्यासपीठावरती जिथे विशाल पाटील तुमच्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू विशाल. फर्स्ट ऑफ ऑल आपण कोल्ड्रिंक देऊया. गणेशजी पाटील गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. मी गणेशजी पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा, जे मला पुरस्कृत केले गेले चेतनदादा खागस आणि संदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करतो देवराजजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मानव माशी आकर्षक ट्रॉफी द्यायची, जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. देवराजजी पाटील साहेबांच्याच माध्यमातून पुरस्कृत गेलेली ही ट्रॉफी आपण निर्माण देतो. त्यानंतर कोल्ड्रिंक आपण इथं देणार आहोत. प्रदीप भाऊ यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक आपण देतो, जो आम्हाला तुषार पंडित पाटील यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आपण देतो. मी विनंती करतो जालिंदर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देतो, जो आम्हाला तुषार गौतम पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. प्रतिम खेळ मोहिल म्हात्रे सर आला. सो पुन्हा एकदा अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मेगा फिनाले. थँक्यू. तर आपल्याकडे वेळ आहे, आपण चर्चा करूया. आपण या स्पर्धेतले संपूर्ण ऑल आमचे स्पॉन्सर्स तुम्ही पाहताय. बॉल या स्पर्धेमध्ये चेंडू ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते BCAचे अध्यक्ष मान्य श्री नीलमजी नाईक साहेब, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतो. स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाईव्हची सुविधा ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रोव्हाइड केली, त्यांचे विद्यमान सरपंच पिंपळगरचे मान्य श्री दिनेशजी जोशी साहेब, त्यांचा देखील आभार. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक कॅश प्राईजच्या रूपानं ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं ग्रामपंचायत सदस्य वडगर मान्य श्री गुरुनाथजी काथोड जाधव साहेब, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज तुम्ही पाहतात. RMC इन्फ्राचे प्रोप्रायटर वाघवेचे उद्योजक समाजसेवक विशालजी पाटील साहेब, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज आपल्याला स्पर्धेमध्ये प्रोव्हाइड केलं. तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज तुम्ही पाहतात. मान्य श्री महेशजी पाटील साहेब, संदीपजी पाटील साहेब, आकाशजी पाटील साहेब, जे वडगडचे उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाची आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी तुम्ही पाहतात, जी आम्हाला पुरस्कृत केली आहे स्वर्गीय रेषा धनंजय गवळी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री धनंजय नारायण गवळी साहेबांनी, जे पायगावचे उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. ऑल मोमेंटो सन्मान चिन्ह गुंजन डाबाचे सर्वे स्वर्गीय नरसू नारायण भगत यांच्या स्मरणार्थ डुंगेगावचे उद्योजक मान्य श्री सचिन नामदेव भगत साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. सन्मान चिन्ह स्पर्धेमध्ये श्री कालिका माता एंटरप्राइजेस वडगरचे सर्वे राजू वसंत पाटील साहेब, नील रामचंद्र पाटील साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतो. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी ज्या तुम्ही आकर्षक ट्रॉफीज पाहतात ना, त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत. तंटामुक्त अध्यक्ष डुंगे आणि समाजसेवक उद्योजक मान्य श्री नवनाथजी केशव पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक एअर कूलर तुम्ही पाहतात, ते बादवडगावचे उद्योजक समाजसेवक मान्य श्री कल्पेशजी पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत दिले, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. LED तुम्ही पाहतात, LED TV प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी माजी सरपंच वडगर सौ भारती दीपक पाटील मॅडम यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ट्रॉफीज तुम्ही पाहतात, स्वर्गीय विमल गौतम पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री विपुल सुरेश भोईर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आमचे मित्र परिवार देखील या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यातील वैभवजी म्हात्रे जे कालवारचे आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये.